अवस्था सांगितली नाही. कधी कामामध्ये कामन काही म्हणा, कोणत्याही स्थितीत कोणत्याही वेशामध्ये आपण देवाचं नामस्मरण करू शकतो. असंच काही नाही की आपल्याला फक्त आंघोळीच करून तोंडच धुवून देवाचं नामच म्हणतं. मनवोनी सर्व भावेन आंघोळीनं लगे तोंड धुवावे. देवाचं जर नामस्मरण करायचं असेल, आंघोळ बी नसलं तोंड बी नसलं, जर सकाळी उठून जरी देवाचं नामस्मरण केलं तरी सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. पण नाम घेताना अंतकरणामध्ये भाव पाहिजे. परीक्षित राजानं एकदा 7 दिवसाची कथा ऐकली. परीक्षित राजाला मोक्ष प्राप्त झाला. परीक्षित राजाचा उद्धार झाला. मला सांगा किती वर्षापासून आपल्या गावात सप्ताह होतो? दरवर्षी कथा होती. शिवमहापुराण, रामकथा होती, भागवत कथा होती, सगळ्या कथा होत्या. अजून धुंदकारीने एकदा कथा ऐकली होती, ते बी भूत होऊन ऐकली होती. त्याला न्यायला विमान आलो होतं. आपल्याला आलो तुम्हाला कोणाला न्यायला? कोण येत नाही. त्याच्या मागे कारण आहे, अंतकरणात भाव नाही. काही नाही, भाव नाही. धर्ममंडपामध्ये यायचं, कथा ऐकायला जायची, कीर्तन ऐकायला जायचं, आपल्याला चिंतन आवडत नाही. आपल्याला वाटतं नाही मस्त कॉमेडी व्हावं, आहे का नाही? कीर्तन कथा हे आपलं कशाचं मनोरंजनाचं साधन झालं. त्याच्यामुळे काय झालं? उद्धार होत नाही. कथा कीर्तन ऐकताना अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवायचा. शुद्ध भाव जर असेल अंतकरणातला, शुद्ध ज्याचा भाव झाला, मग त्याला देव अंतर नसतो. म्हणून श्रीमद भागवताची कथा 7 दिवस मोठ्या भक्तिभावाने ज्याने ऐकली त्याचा उद्धार होत असतो. जोपर्यंत आपलं पुण्य शिल्लक राहत नाही, जोपर्यंत आपल्या भाग्याचा उदय होत नाही, तोपर्यंत आपल्याला भागवत कथा ऐकता येत नाही. ज्या दिवशी झाला त्याच दिवशी कथा ऐकता येते. या कथेचे सगळेच जण अधिकारी होत नाही. मला सांगा, तुमच्या तुळजापुरात एवढेच लोक आहे का? एवढेच लोक आहे का? नाही ना. कथेला कमी, कीर्तनाला जास्त, मधातल्या पंक्तीला याचं कारण आहे काय? भाव नाही अंतकरणात. म्हणून त्यासाठी सांगितलं, कथा कीर्तन ऐकत असताना अंतकरणामध्ये भाव पाहिजे. भागवतः प्रोक्तम इति भागवतम. ही कथा स्वतः भगवंताने सांगितली. कथा ऐकल्याच्या नंतर व्यासमुनींना संतोष झाला. व्यासमुनी आनंदित झाले. 18 पुराणांपैकी जे महापुराणे, 18 पुराणांपैकी एक पुराण ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराणे. पुराणाचे 10 लक्षणे, 10 लक्षणांनी युक्त हे महापुराणे. आणि श्रीमद भागवत महापुराण हा काही ग्रंथ नाही. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हा ग्रंथ आहे का? नाही. साक्षात भगवंताची वाङ्मयीन प्रतिमूर्ती जर कोण असेल तर ते श्रीमद भागवत महापुराण कथा आहे. म्हणून कथा ऐकत असताना कथेने कोणाकोणाचा उद्धार झाला आतापर्यंत सांगितलं की कथा ऐकल्याच्या नंतर माणसाचा उद्धार होत असतो. कथा ऐकल्याच्या नंतर माणसाला मोक्ष प्राप्त होत असतो. मग आतापर्यंत कोणाला झाला का याचा काही पुरावा आहे का? आहे. आतापर्यंत खूप साऱ्या जणांना या ठिकाणी भागवत कथेने मोक्ष प्राप्त करून दिला. कोणी कोणी कथा ऐकली, माणसायनच ऐकली का? फक्त माणसायनच नाही ऐकली बाबा, भूतायनं बी कथा ऐकली. आणि भूतायनं कथा ऐकल्याच्या नंतर भूतायचा सुद्धा उद्धार झाला. याच्या आधी भागवत कथा होईल ना? हा. भागवतानं फक्त माणसाचाच उद्धार होत नाही, पिशाचाचा सुद्धा उद्धार होतो, भूताचा सुद्धा उद्धार होतो. एवढी ताकद भागवत महापुराणामध्ये. म्हणून ही कथा फक्त भक्तिभावाने आपल्याला ऐकता गेली पाहिजे. 7 दिवस होईल त्या अवस्थेमध्ये कथा ऐकता आली पाहिजे. कथेनं काय होतं? अंतकरणातले जे दोष आहे ते दोष नष्ट होऊन जाते. आणि अंतकरणातले दोष नष्ट झाले की मग आपोआप भगवंत त्या ठिकाणी काय होतात? विराजमान होत असतात. म्हणून देवाला आपलं असं करायचंय, अंतकरणामध्ये भाव ठेवून कोणतंही कार्य असलं,
शबरी मातेने ज्यावेळेस भगवंताला बोर खाऊ घातले होते, बोर माहिती ना, हा, ते बोर खाऊ घातले होते. बोर खाल्ल्याच्या नंतर डायरेक्ट बोर टोपल्यातून घेत होत्या आणि देवाकडे देत नव्हत्या. आधी काय करत होत्या, बोर चाखून पाहत होत्या, आधी खाऊन पाहत होत्या आणि मग देवाला देत होत्या. लक्ष्मण भाईंनी सांगितलं, देवा काय येड्यासारखं करतोय म्हण तू. अरे तुला कळतो म्हणे किती गदळबाई ती, तिचे केस वीस कटलेले, तिच्या अंगावर व्यवस्थित कपडे नाही, किती दिवस झाले म्हणते ना आंघोळ केलेली दिसत नाही म्हणे. अरे किती विचित्र अवतार म्हण तिचा. अरे तिच्या घरातले बोर खायला काय अडचण नाही म्हणतो, तिचे उष्टे बोर खाऊ राहिला ना. लक्ष्मण भाईला ज्यावेळेस बोर देत होते, ते बोर घेत होते, इकडे तिकडे पाहत होते. इकडे तिकडे पाहिल्याच्या नंतर बोर फेकून देत होते. प्रभू श्रीरामचंद्राकडे पाहायचं, शबरीकडे पाहायचं, ते खाली पाहायला लागले की बोर फेकून देत होते. लक्ष्मणजींना खाल्लं नाही, प्रभू श्रीरामचंद्रांनी सगळे बोर हे आवडीनं खाल्ले. मग शबरीकडे काय होतं, दिखाऊपणा होता का? देवाचं सगळं काही तिला अनुकूल वातावरण होतं का? नाही. पण अशा अवस्थेत सुद्धा तिने रात्रंदिवस फक्त प्रभू श्रीरामचंद्रांचा ध्यास होता. रात्रंदिवस फक्त एवढं वाटत होतं की आज माझे भगवंत येतील, आज माझे भगवंत येतील. पण शेवटी भगवंत आले. शबरी मातेकडे होतं काय, तर अंतकरणामध्ये फक्त भाव होता. त्याने काय असे भक्कम पैसे दिले होते देवाला, दिलते का सोनं नाणं? देवाला काहीच लागत नाही, देवाला फक्त भाव पाहिजे. म्हणून कोणतंही देवाचं कार्य करत असताना भावातून केलं गेलं पाहिजे. मला सांगा तुम्ही किती जणी अशा आहे की आमच्या घरी रोज सकाळ संध्याकाळ देवाला नैवेद्य दिला जातो, देव घातल्या जातं, हाय कोणी नाही. पूर्ण स्वयंपाक केला, खीरपापड्या केला, पाहुणे आले की मग सगळ्याच घरी देते ना. पण देवाला नैवेद्य द्यायच्या वेळेस आपण काय म्हणतो, पोराला बोलवतो, पोरीला म्हणतो आई इकडे रे, देवाला निवद दाखव बरं. काय म्हणतात, देवाला निवद दाखव. मग देव म्हणतो मी बी नुसता निवद पाहतो. दाखव म्हणल्यावर देव कशाला खाईन, दाखव म्हणल्यावर देव बी पाहिनच ना. देवाला आपलंसं करता येतं, फक्त अंतकरणामध्ये भाव पाहिजे. कोण कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कोण म्हणतं देव येत नाही, फक्त बोलवताना अंतकरणातला भाव हा मीराबाई सारखा असला पाहिजे. कोण म्हणतं भगवंत खात नाही, भगवंत खातात सुद्धा, फक्त शबरी मातेसारखा भाव अंतकरणामध्ये पाहिजे. कोण म्हणतं देव आपल्याकडून झोपत नाही, देव आपल्याकडून झोपतात सुद्धा, यशोदा मैया सारखा भाव अंतकरणामध्ये पाहिजे. तेव्हाच भगवंत आपलासा होत असतो. मग देव आपल्या घरी सगळे काही काम करत असतो, देव सगळं काही करतो. जगद्गुरु तुकोबरायाचा, विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा आदी करून सकल संतांचा जर आपण विचार केला तर संतांकडे काय होतं, भावच होता ना अंतकरणामध्ये. रात्रंदिवस नामचिंतन करत होते, पण भावातून नामचिंतन करत होते. देव आपलासा झाला आणि चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. भगवंत भक्त त्याचा झाला नाही तर काम सुद्धा सगळे काम करू लागले. सगळे काम जे काम आपण कितीही काही प्रयत्न केल्याच्या नंतर जे काम आपण दुसऱ्याचं करू शकत नाही, ते काम सुद्धा भगवंताने त्या ठिकाणी केले. म्हणून देव आपलासा होत असतो, फक्त अंतकरणामध्ये भाव पाहिजे. जोपर्यंत भावातून देवाला आपलंसं करता येत नाही तोपर्यंत देव आपलासा होत नाही. आणि जर फक्त भाव असला आणि बाकीचं कोणतंच साधन आपल्याकडे नसलं, काहीच नसलं, तरी सुद्धा देव काय होतो, आपलासा होत असतो. म्हणून भागवत कथा ऐकत असताना अंतकरणामध्ये भाव ठेवून जर कथा ऐकली तर निश्चित आपला उद्धार होत असतो. भागवताचं नाव जरी ऐकलं तरी सुद्धा माणसाचा उद्धार होत असतो. भागवतानं कोणाकोणाचा उद्धार झाला, कसा कसा उद्धार झाला, आता आपण उद्याच्या सत्रात पाहू. कोणत्या पिशाचाचा केला,
भक्तिदेवीला कुठं स्थान प्राप्त झालं, भक्तिदेवीने जागा कुठे मागितली, हे उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहू. उद्यापासून येत असताना ज्याला आरती करायची त्याने आरतीचं ताट सोबत घेऊन यायचं. पण इथं आल्यानंतर ग्रंथाच्या पेटीवर हळद कुंकू टाकायचं नाही. भानगड अशी होती की ते काही केल्याने निघत नाही, ते खराब होऊन जातो, ग्रंथ खराब होतो, पेटी खराब होती. आरतीच्या ताटामध्ये फक्त एक तुपाचा दिवा लावून आणायचं, एक तुपाचा दिवा, तुपाची वाट टाकायची दिव्यात, बाकीचं फक्त फुलं टाकायचे, हळद कुंकू अक्षता ते आणायचं, आणलं खाली घाटासमोर टाकायचं, इथं टाकायचं. उद्या येत असताना आपापलं आसन घेऊन, ज्येष्ठाचं आसन चटया, ज्येष्ठाच्या स्वतंत्र चटई घेऊन यायचे, आपलं आपलं आसन, आपलं आपलं आरतीचं ताट, मोठ्या भक्ती भावाने कथा ऐकायची. आता आरतीसाठी एकदा उभे राहा.